नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी संतोष जैन। आज आपण पाहणार आहोत 10वीच्या परीक्षेला सामोरं जात असताना प्रश्नपत्रिकेचा आराखडा। माझा विषय आहे सामाजिक शास्त्र भाग 2, अर्थातच भूगोल या विषयाच्या प्रश्नपत्रिकेचा आराखडा आपण सुरुवातीला पाहणार आहोत। त्यानंतर ऍक्च्युअल मागच्या वर्षीला जी प्रश्नपत्रिका आली होती भूगोलाची, ती प्रश्नपत्रिका आणि त्याची लिहिलेली काही आदर्श उत्तरे याची चर्चा आपण या दरम्यान करणार आहोत। सुरुवातीला आपण प्रश्नपत्रिकेचा आराखडा बघूया। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आपल्या भूगोलच्या पेपरमध्ये एकूण 7 प्रश्न विचारले जातात। त्याच्यापैकी पहिला प्रश्न जो आहे, पहिल्या प्रश्नात काय काय बरं विचारले जातं बोर्डामध्ये, तर बोर्डाच्या प्रश्नपत्रिकेमध्ये साधारणपणे अचूक पर्याय निवडून विधाने पूर्ण लिहा। जर हा प्रश्न नाही आला तर त्याच्याऐवजी अचूक सहसंबंध ओळखा व साखळी बनवा किंवा अचूक गट ओळखा, असे 3 प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात। आणि याच्यामध्ये तुम्हाला रिकाम्या जागा असतील अचूक पर्याय निवडून विधान पूर्ण करण्यासाठीच्या, तर त्या 4 रिकाम्या जागा विचारल्या जातील। म्हणजे कोणतेही 4 प्रश्न उपप्रश्न विचारले जातील पहिल्या प्रश्नामध्ये, आणि प्रत्येक प्रश्न सोडवणं कंपल्सरी आहे, याला विकल्प नाही। बघा इथं या ठिकाणी एकूण गुणही 4 आहे आणि विकल्पासह गुण देखील 4 आहे। प्रश्नपत्रिकेमधला दुसरा जो प्रश्न आहे तो आहे एकतर योग्य जोड्या लावा किंवा त्याच्याऐवजी वेगळा घटक ओळखा, विधानांचा क्रम योग्य क्रम लावायचा आहे, साखळी पूर्ण करायची आहे। काही वाक्य असतात किंवा काही घटक असतात त्यांची साखळी पूर्ण करावी लागते आपल्याला। चुकीची जोडी ओळखा, याच्यापैकी एखादा प्रकार विचारला जाऊ शकतो। म्हणजे जे दिलेले 5 प्रकार आहे, या 5 पैकी कोणता तरी एक प्रकार आपल्याला विचारला जाईल आणि याला देखील विकल्प 4च आहे। म्हणजे 4 विचारले जातील, आपल्याला 4 पैकी 4 सोडवायचे आहे। याचा अर्थ या ठिकाणी कोणताही प्रश्न ऑर मध्ये आपल्याला दुसऱ्याही प्रश्नामध्ये नाहीये। त्याच्यानंतर आपला तिसरा जो प्रश्न आहे तो प्रश्नपत्रिकेमधला, तो साधारणपैकी या गोष्टींमधली एक गोष्ट विचारल्या जाते। काय काय बरं विचारलं जाऊ शकतं, तर एका वाक्यात उत्तरे लिहा। एकूण 5 प्रश्न देतील, त्यापैकी तुम्हाला 4 प्रश्नांची उत्तरं सोडवायची। परंतु एक सेफ साइड म्हणून आपण 5चे 5ही उत्तरं लिहायची, कारण एका वाक्यात उत्तर लिहायचं असतं। एखाद्या वेळी आपली चूक झाली तर मार्क जायला नको, त्यासाठी आपण ही काळजी घेतली पाहिजे। नावे द्या, या ठिकाणी काही घटक असतील किंवा एखाद्या गोष्टीबद्दल तुम्हाला माहिती विचारली असेल, त्याचं नाव लिहायचं असेल तर त्या गोष्टींचे नाव लिहायचे, हे सुद्धा 5 पैकी 4च लिहायचे। चूक की बरोबर सांगा, या ठिकाणी काही विधानं दिले जातील, ते विधान चूक आहे की बरोबर आहे एवढंच तुम्हाला त्या ठिकाणी लिहायचं आहे। आपण विधान उत्तरपत्रिकेमध्ये नाही लिहिलं तरी चालेल, फक्त प्रश्न क्रमांक 3 आणि त्यातलं पहिलं दुसरं तिसरं चौथं कोणतंही ते लिहायचं आणि नंतर चूक आहे की बरोबर एवढं जरी लिहिलं तरी मार्क भेटतात। त्यानंतर आहे विधानांवरून आपल्याला प्रकार ओळखायचा। त्यानंतर आहे फरक स्पष्ट करा, 3 पैकी 2 कोणतेही लिहायचे असतात। प्रत्येक फरक स्पष्ट करण्याला 2 गुण असतात। विकल्पासह या ठिकाणी म्हणजे एकूण 3 फरक विचारले जातात, त्यातले कोणतेही 2 घटकांमधले फरक आपल्याला स्पष्ट करायचे असतात। त्यानंतर टिपा लिहा, म्हणजे बघा 1 2 3 4 5 6 या 6 गोष्टींपैकी कोणतीही एक गोष्ट तुम्हाला तिसऱ्या प्रश्नामध्ये, म्हणजे ह्या ज्या बाबी दिल्यात या ठिकाणी तिसऱ्या प्रश्नामध्ये थोड्या अधिक वाटतात, तर याच्यापैकी आपल्याला बोर्डाच्या प्रश्नपत्रिकेमध्ये कोणती एक बाब विचारल्या जाईल। आणि याच्यामध्ये विकल्पासह बऱ्याचदा एका वाक्यात उत्तरे वगैरे असली तर 5 असतात, 5 पैकी आपल्याला 4 सोडवायचे असतात। कधी कधी 6ही देऊ शकतात एखाद्या वेळी, परंतु आपल्याला या ठिकाणी विकल्प दिलाय। बघा पहिल्या आणि दुसऱ्या प्रश्नामध्ये विकल्प नाहीये, परंतु तिसऱ्या प्रश्नामध्ये मात्र आपल्याला विकल्प आहे। या ठिकाणी साधारणपणे 5 पैकी 4 प्रश्नांची उत्तर अचूक लिहिणं अपेक्षित असतं आपल्याला। इथंही आपल्याला जास्त वेळ लागत नाही, आपण 5चे 5 जरी सोडवले तरी सुद्धा आपल्याला या ठिकाणी सेफ साइड आपली राहू शकते, आपला गुण जाण्याची शक्यता या ठिकाणी खूप कमी आहे। त्यानंतरचा चौथा प्रश्न आहे बघा आपला नकाशावर आधारित। याच्यामध्ये नकाशा वाचनाचे आणि नकाशा भरण्याचे असे 2 प्रकार विचारले। बघा प्रश्न चौथा अ जो आहे, अ मध्ये काय म्हटलंय, नकाशा आराखड्यात माहिती भरा व सूची तयार करा। आपण 10वीच्या पुस्तकामध्ये अभ्यासलेला आहे की 2 देशांच्या भौगोलिक घटकांचा आपल्याला अभ्यास आहे। कोणकोणते देश आहे, भारत आणि ब्राझील। मग याच्यामध्ये नकाशा आराखड्यामध्ये आपल्याला एकतर ब्राझीलच्या नकाशा आराखड्यावरचे काही घटक विचारले जातील, एकूण 6 घटक विचारले जातील, त्याच्यापैकी 4 घटक सूचीमध्ये दाखवायचे। जर ब्राझीलचे नाही विचारले तर भारतातले 6 घटक विचारले जातील। भारताच्या कोरा नकाशा आराखड्यामध्ये आपल्याला त्या 6 पैकी 4 घटक योग्य प्रकारे दाखवायचे आहेत।
ते कसे दाखवायचे आहेत, कशा पद्धतीने गुणदान केलं जातं, पुढे आपण ऍक्च्युअल ज्यावेळेस प्रश्नपत्रिका आणि नमुना उत्तरपत्रिका पाहणार आहोत त्या ठिकाणी आपल्याला दिसणार आहे. मात्र या ठिकाणी एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की नकाशा पुरवणी बोर्डामार्फत जी दिली जाते त्याच्यावर भारत आणि ब्राझील दोन्ही देशांचा कोरा नकाशा आराखडा असतो आणि आपल्याला ज्या देशाची माहिती विचारली आहे नकाशा आराखड्यात भरण्यासाठी त्या देशाची माहिती आपल्याला त्या ठिकाणी त्या कोऱ्या नकाशा आराखड्यावर भरायची असते. एकूण 6 बाबी विचारलेल्या असतात किंवा 6 घटक विचारलेले असतात. त्याच्यापैकी 4 घटक आपल्याला त्या ठिकाणी दाखवायचे असतात. परंतु आपण एखादा किंवा 6 चे 6 घटक जर दाखवले तर उत्तम, जेणेकरून एखादा घटक जर आपला चुकला नकाशा आराखड्यामधला तरी सुद्धा आपल्याला पूर्णपैकी पूर्ण मार्क मिळू शकतात. आपला उद्देश हा आहे की जास्तीत जास्त गुण आपल्याला मिळवायचे आणि त्याच्यासाठी आपण नकाशा आराखड्याचे प्रश्न समजा किंवा जे वस्तुनिष्ठ प्रश्न सांगितले ते आपण एक्स्ट्रा जरी सोडवले तरी काही हरकत नाही. त्याच्यासाठी फार वेळ लागत नाही आणि जर एखादं उत्तर आपलं चुकलं तरी सुद्धा आपलं नुकसान होणार नाही. या ठिकाणी पहा प्रश्न 4 आ याच्यामध्ये काय विचारलंय, 4 आ सुद्धा नकाशावरच आधारित आहे. परंतु या ठिकाणी तुम्हाला नकाशा ऑलरेडी तुमच्या प्रश्नपत्रिकेमध्ये छापून आलेला असतो. हा प्रश्न आहे नकाशा वाचनाचा. तुम्हाला दिलेल्या नकाशा आराखड्याचं काळजीपूर्वक निरीक्षण करायचं आहे आणि विचारलेल्या 5 पैकी 4 प्रश्नांची योग्य उत्तरं लिहायची. ही उत्तरं एका शब्दात किंवा एका वाक्यातही तुम्ही लिहू शकता. मात्र आपलं उत्तर योग्य असलं पाहिजे जेणेकरून आपले गुण जाणार नाही. त्यामुळं नकाशाचं बारकाईनं वाचन करणं आवश्यक आहे. या ठिकाणी तुमची निरीक्षण शक्ती महत्वाची असते. त्यामुळं आपण 5 चे 5 प्रश्न जर सोडवले तर फार उत्तम. त्यानंतरचा 5वा प्रश्न आहे बघा आपला भौगोलिक कारणे लिहिण्याचा. या ठिकाणी एकूण 4 भौगोलिक विधानं आपल्याला दिली जातात आणि त्यांची कारण स्पष्ट करायची असतात. या 4 पैकी अपेक्षित फक्त 2च आहे. म्हणजे आपल्याला जेवढे उत्तर लिहायचे त्याच्या दुप्पट प्रश्न दिले, अर्थात या ठिकाणी विकल्प जास्त आहेत आणि प्रत्येक भौगोलिक कारणासाठी 3 गुण दिलेले आहेत. एकूण 6 गुणांचा हा प्रश्न आहे आणि विकल्पासहित 12 म्हणजे 4 दिलेले असल्यामुळे विकल्पासहित ते गुण भरतात 12 आणि आपल्याला मात्र त्यातले कोणतेही 2च सोडवायचे आहेत. या ठिकाणी तुम्हाला जे खात्रीपूर्वक ज्या विधानांची कारण जास्तीत जास्त लिहिता येतात किंवा ज्या भौगोलिक विधानांचे जास्तीत जास्त मुद्दे तुमच्याकडे आहेत तेच प्रश्न आपण या ठिकाणी लिहिले पाहिजे, जेणेकरून काय होईल की आपल्याला मार्क पैकीच्या पैकी मिळतील. आपला उद्देश हा आहे की आपल्याला या परीक्षेमध्ये जास्तीत जास्त गुण मिळवायचे आहेत. त्यानंतरचा प्रश्न आहे बघा आपला प्रश्न क्रमांक 6. प्रश्न क्रमांक 6 जो आहे तर तो 2 भागांमध्ये विभागलेला आहे. बघा कोणकोणते 2 विभाग आहेत त्याचे, अ आणि आ. अ मध्ये काय म्हटलंय, दिलेल्या माहितीच्या आधारे आलेख काढा व त्या खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. हा झाला पहिला भाग. आता या ठिकाणी आपली गफलत काय होते बघा, बऱ्याचदा सांख्यिकीय माहिती या ठिकाणी दिलेली असते आणि सांख्यिकीय माहितीचं सादरीकरण आपल्याला आलेखावर करायचं असतं. तर आलेख काढण्यासाठी 3 गुण आहेत आणि परत त्या सांख्यिकीय माहितीवर 3 ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन अर्थातच वस्तुनिष्ठ प्रश्न विचारले जातात. तर त्या 3 प्रश्नांची उत्तरं लिहिण्यासाठी 3 गुण म्हणजे आलेखाला 3 गुण आणि वस्तुनिष्ठ प्रश्नांना 3 गुण असे 3 अधिक 3 बरोबर 6 गुण आहेत. एकतर हा पार्ट आपण कंप्लीट करायचा आहे. जर आपल्याला हे या प्रश्नामध्ये अडचण असेल आणि असं वाटत असेल की मला आलेखामध्ये अडचण आहे किंवा या 3 पैकी 2च प्रश्न जमतील तर तुम्ही याच्या ऐवजी त्याला ऑर आहे आ प्रश्न म्हणजे एकतर अ सोडवा किंवा आ सोडवा. आ मध्ये काय म्हटलंय, आ मध्ये तुम्हाला ऑलरेडी तुमच्या प्रश्नपत्रिकेवर एक आकृती किंवा आलेख दिलेला असतो बघा. दिलेल्या आलेखाचे वाचन करून त्या खाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. एकूण 6 प्रश्न आकृतीच्या खाली सलग विचारले जातात. हे सर्व प्रश्न वस्तुनिष्ठ असतात आणि त्या प्रत्येकाचं उत्तर लिहिण्यासाठी प्रत्येक प्रश्नाला 1 गुण, अशा पद्धतीने 6 प्रश्नांना 6 गुण असतात. या 6 पैकी 5 प्रश्न जे आहेत तर बऱ्यापैकी सोपे असतात मित्रांनो, परंतु 6वा प्रश्न जो आहे तर त्या आकृतीचं सखोल निरीक्षण करून तुमचा अभ्यास असला पाहिजे की त्या आलेखाच्या बाबतीत कधी कधी आपल्याला काही निष्कर्ष काढावे लागतात किंवा स्वमत तुम्हाला त्या ठिकाणी द्यायचं असतं की या गोष्टीतून तुम्ही भौगोलिक कोणत्या बाबी शिकला आहात, तर निष्कर्षापर्यंत आपल्याला जावं लागतं. आणि म्हणून या ठिकाणी जो शेवटचा प्रश्न आहे तो काळजीपूर्वक म्हणजे अर्थातच 1 2 3 4 5 आणि 6वा जो प्रश्न आहे तो काळजीपूर्वक सोडवणं 6व्या मधला आवश्यक आहे. बऱ्याचदा मुलं काय करतात
की अ मधले 3 प्रश्न सोडवतात सांख्यिकीय माहितीवरचे आणि आ मधले 3 प्रश्न सोडवतात, अशा वेळी आपलं नुकसान होण्याची शक्यता असते. कारण आपल्याला 2 पैकी कोणत्याही एकाच भागाचे मार्क भेटणार आहेत. अ मध्ये तुम्ही 3 प्रश्न सोडवले आणि आ मधले 3च प्रश्न सोडवले तर आपले मार्क्स जाऊ शकतात. कोणताही एक प्रश्न तपासला जाईल आणि तुम्हाला 6च्या ऐवजी 3 मार्क मिळू शकतात. त्यामुळे एकतर अ चा पूर्ण भाग सोडवा, आलेख काढा आणि जी पुरवणी असते आलेखाची त्याच्यावरच क्वेश्चन क्रमांक 6 जो आहे तो दिलेला असतो आणि त्याच्यावर तुम्हाला प्रश्न 6वा अ आणि त्याच्यावरच दिलेल्या 3 प्रश्नांची उत्तरे लिहायची आणि सगळ्यात शेवटी आलेख काढायचा आहे. ते जर समजा आपल्याला करायचं नसेल तर या ठिकाणी दिलेल्या आलेखाचं वाचन करायचंय आणि सलग 6 प्रश्नांची उत्तर आपल्या उत्तरपत्रिकेमध्ये लिहायचे. ते आपण कसं सोडवायचं पुढे बघणारच आहोत. आणि आता आहे बघा प्रश्न क्रमांक 7 आपल्या प्रश्नपत्रिकेमधला शेवटचा प्रश्न. हा आहे सविस्तर उत्तरे लिहिण्याचा प्रश्न. सर्वाधिक मार्क आपल्याला मिळवून देणारा प्रश्न आहे आणि एकूण 3 प्रश्न याच्यामध्ये विचारले जातात. 3 पैकी आपल्याला 2 प्रश्न सोडवायचे असतात. प्रत्येक प्रश्नाला 4 गुण आहे, परंतु हे 4 गुण मिळवण्यासाठी आपण जास्तीत जास्त लिखाण करणं आवश्यक आहे. आता आपल्याला नेमकं सविस्तर उत्तरे लिहा याच्यामध्ये काय विचारलंय त्या प्रश्नाच्या अनुषंगाने उत्तर लिहायचं असतं. परंतु आपलं उत्तर हे सविस्तर असल्यामुळं जर का समजा तुमच्याकडे 4च मुद्दे असतील त्या प्रश्नाचे, पुस्तकामध्ये 4च मुद्दे उपलब्ध आहे, तर त्याचं स्पष्टीकरण आवश्यक आहे जेणेकरून आपल्याला पूर्ण गुण त्या ठिकाणी मिळू शकतील. याच्यामध्ये सविस्तर उत्तरे लिहा बऱ्याचदा विचारले गेले, परंतु एखाद्या वेळी फरक स्पष्ट करा 2 बाबींच्या मधला. 2 देशांची तुलना, 2 प्राकृतिक विभागांची तुलना याच्यामध्ये विचारले जाऊ शकते. तर हा सविस्तर उत्तरे लिहिण्याचा जो प्रश्न आहे त्याचं उत्तर आपण साधारणपणे 4 मुद्दे आपल्याकडे त्याचे असले पाहिजे किंवा जर वाक्य बनवायचे असतील तर कमीत कमी 8 वाक्य आपल्याला त्या प्रश्नाच्या उत्तरासाठी बनवता आले पाहिजे, जेणेकरून एका मुद्द्याला अर्धा गुण एखाद्या वेळी जर असेल तर आपला मार्क जाणार नाही आणि 4 पैकी 4 मार्क 7व्या प्रश्नातल्या उपप्रश्नाला आपल्याला या ठिकाणी मिळू शकेल. अशा पद्धतीनं एकूण 40 गुणांचा आपला सामाजिक शास्त्र भाग 2 अर्थातच भूगोलाचा पेपर आहे. आता प्रत्यक्ष आपण प्रश्नपत्रिका बघूया भूगोलची आणि या प्रश्नपत्रिकेमध्ये कशा पद्धतीनं प्रश्न विचारलेले आहे आणि त्यासोबतच ते प्रश्न उत्तरपत्रिकेमध्ये कशा पद्धतीने आपण सोडवले म्हणजे आपल्याला अधिकाधिक गुण मिळतील याविषयी आपण चर्चा करणार आहोत. सूचना 1 मिनिटात आपण वाचून घेऊया. सुरुवातीच्या सूचना आहे परंतु महत्वाच्या असतात, त्यामुळे एकदा वाचन करूया सूचनांचं. पहिली सूचना आहे सर्व प्रश्न कृती सोडवणे आवश्यक आहे. एकूण 7 प्रश्न आहे, 7चे 7ही प्रश्न आपल्याला सोडवायचे. उजवीकडील अंक पूर्ण गुण दर्शवतात. आपल्या प्रश्नपत्रिकेमध्ये उजव्या बाजूला जे अंक आहेत ते गुणांचे आहे की त्या प्रश्नाला किती गुण आहेत. प्रश्न क्रमांक 3 अ साठी पुरवण्यात आलेला ब्राझील नकाशा आराखड्याचा वापर करून तो मुख्य उत्तरपत्रिकेस जोडावा. आता अर्थातच या प्रश्नपत्रिकेमध्ये ब्राझीलचा कोरा नकाशा आराखडा याच्यासाठी सांगितला की प्रश्न ब्राझील या देशावर विचारलेला आहे. इथं भारताचाही नकाशा असू शकतो. जो कोणता प्रश्न 4थ्या अ मध्ये भारताबद्दल विचारला असेल तर भारताचा आणि ब्राझील बद्दल जर विचारला असेल तर ब्राझीलचा नकाशा आराखड्याचा वापर करून तो उत्तरपत्रिकेला जोडायचा आहे. प्रश्न क्रमांक 6 अ साठी पुरवण्यात आलेल्या आलेख कागदाचा वापर करून ती पुरवणी मुख्य उत्तरपत्रिकेस जोडावी. मी मगाशीच सांगितलं की प्रश्न क्रमांक 6व्या अ मध्ये सांख्यिकीय माहितीच्या आधारे आपल्याला आलेख काढायचा आहे अगोदर आणि नंतर त्याच सांख्यिकीय माहितीवरचे 3 प्रश्न सोडवायचे. तुम्ही आलेख कागदावर आलेख काढून पुरवणीवर सुद्धा ते उत्तर लिहू शकता. त्यानंतर 5वी सूचना आहे नकाशा काढण्यासाठी स्टेन्सिलचा आवश्यक तेथे वापर करण्यास परवानगी आहे. तुम्ही भूगोलच्या पेपरला स्टेन्सिल सोबत घेऊन जाऊ शकता. तुम्हाला जर का एखाद्या ठिकाणी स्पष्टीकरण करण्यासाठी नकाशा काढायचा असेल उत्तरपत्रिकेमध्ये तर स्टेन्सिलचा वापर करा. तेवढा भाग काढा त्या प्रदेशाचा, भारताचा असेल ब्राझीलचा असेल आणि ते ठिकाण दाखवून जर तुम्ही स्पष्ट केलं तर त्याचा प्रभाव हा पेपर तपासणाऱ्या परीक्षकावर जास्त होतो. तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क त्या ठिकाणी भेटत असतात. त्यानंतरची सूचना आहे की प्रश्नांची उत्तरे लिहिताना आवश्यक तेथे आकृत्या आलेख काढावेत. निश्चितच आपण हे जर काढले तर आपल्याला अधिकाधिक मार्क मिळतात. प्रश्नांची उत्तरे निळ्या किंवा काळ्या शाईच्या पेनने लिहावीत. आपण कोणताही एक रंग निवडायचा, एक तर निळा रंग किंवा काळ्या रंगाच्या शाईने आपण उत्तरपत्रिका लिहायला पाहिजे. आकृत्या आलेख व नकाशा इत्यादी कार्य करण्यासाठी शिस पेन्सिलचा किंवा रंगीत पेन्सिलचा वापर करण्यास हरकत नाही. शक्यतो रंगीत पेन्सिलचा वापर विद्यार्थी करत नाही, आपण पेन्सिलनच नकाशामध्ये सर्व ठिकाणं दाखवतो. परंतु या ठिकाणी सूचना आहे की रंगीत पेन्सिलचा वापर जरी तुम्ही केला तरी काही हरकत
नाही, पेन्सिलने लिहिलेली उत्तरे ग्राह्य धरता येणार नाही. ही फार महत्वाची सूचना आहे. बऱ्याचदा विद्यार्थी काय करतात की काही प्रश्नांची उत्तर शेवटच्या पानावर पेन्सिल न लिहितात उत्तर पत्रिकेच्या, तर ती ग्राह्य धरल्या जात नाही. त्यामुळं आपण उत्तर पत्रिकेमध्ये उत्तर लिहित असताना त्या ठिकाणी पेननेच लिहिली पाहिजे. पेन्सिलने लिहिलेली उत्तर मान्य केल्या जात नाही. नकाशा आराखड्यामध्ये ठिकाण दाखवत असताना आपण पेन्सिलचा वापर केला पाहिजे. आलेखाचा ज्या ठिकाणी भाग असेल त्या ठिकाणी सुद्धा आपण पेन्सिलचाच वापर करायला पाहिजे. आता या ठिकाणी आपली ऍक्च्युअल प्रश्नपत्रिका सुरू झालेली आहे बघा. पहिला प्रश्न विचारलाय बघा. प्रश्न मी नीट वाचतोय. आपण बऱ्याचदा प्रश्न नीट वाचत नाही आणि त्यामुळे आपले मार्क्स जातात. हे प्रत्यक्ष जेव्हा पेपर तपासल्या जातात त्यावेळी लक्षात येतं. पहिला प्रश्न काय बघा. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा व उत्तर पत्रिकेत पुन्हा लिहा. काय म्हटलंय? ते वाक्य उत्तर पत्रिकेत पुन्हा लिहायचे. याचं कारण असं आहे की बऱ्याचदा विद्यार्थी काय करतात की समजा आता पहिला प्रश्न आहे रिकाम्या जागांचा, दिलेल्या पर्यायांपैकी योग्य ते पर्याय निवडून विधाने पूर्ण करा व उत्तर पत्रिकेत पुन्हा लिहा. भारत व ब्राझील या देशांची राजवट रिकाम जागा प्रकारची आहे. आता आपल्याला माहिती आहे भारत आणि ब्राझील या दोनही देशांची राजवट प्रजासत्ताक पद्धतीची आहे. मग प्रजासत्ताक शब्द या ठिकाणी आपल्याला लिहायचा आहे आणि हे वाक्यही पुन्हा लिहायचंय, त्याला अंडरलाईन करायचं आहे, असा या प्रश्नाचा अर्थ आहे. काही विद्यार्थी काय करतात की फक्त प्रजासत्ताक शब्द लिहितात. जर शब्द लिहिला तर तुम्हाला बऱ्याचदा बोर्डाकडून या गोष्टीसाठी मनाई केली जाते आणि तुमचा मार्क जाऊ शकतो. किंवा दुसरी एक पद्धती काही विद्यार्थ्यांची, प्रश्न क्रमांक 1 चं उत्तर काय तर 3, या ठिकाणी असे 3 लिहून ठेवतात. तर ही या दोनही पद्धती चुकीच्या आहे. तुम्हाला जास्तीत जास्त मार्क मिळवण्यासाठी भूगोल विषयासाठी तरी पूर्ण वाक्य लिहायचं आहे आणि त्याच्यामध्ये रिकाम्या जागेचा शब्द लिहायचा आहे. ते वाक्य पूर्ण लिहून त्या रिकाम्या जागेच्या शब्दाला, जो शब्द तुम्ही भरलाय त्याला अंडरलाईन सुद्धा करायचा आहे. त्याचप्रमाणे दुसरा प्रश्न रिकाम्या जागेचा या ठिकाणी विचारलेला आहे. हिमालयामुळे उत्तरेकडून येणारे रिकाम जागा वारे अडवले जातात. वाक्य पूर्ण लिहायचं आहे आणि अति थंड शब्द या ठिकाणी लिहायचा आणि मग अति थंड या शब्दाला अंडरलाईन करायचं. अशा पद्धतीनं मी तुम्हाला ऍक्च्युअल या प्रश्नासाठी सोडवलेली उत्तर पत्रिका दाखवणार आहे. 2 प्रश्न या पानावर आहे, त्यामुळे सुरुवातीला 2 प्रश्नांची चर्चा आपण करूया. पहिला प्रश्न आहे दिलेल्या पर्यायांपैकी योग्य ते पर्याय निवडून विधाने पूर्ण करा व पुन्हा ते उत्तर पत्रिकेमध्ये पुन्हा लिहा असं सांगितलं. स्पष्ट सूचना आहे, म्हणजे आपल्याला पूर्ण वाक्य पुन्हा लिहायचं आहे आणि त्याच्यामध्ये रिकाम्या जागेतला शब्द भरायचा आहे. दुसरा प्रश्न याच्यामध्ये विचारलेला आहे वेगळा घटक ओळखा. कधी कधी याच्याऐवजी जोड्या लावा, साखळी पूर्ण करा असे पर्याय उपलब्ध असतात. यावेळेस इथं योग्य जोड्या लावा असा प्रश्न विचारला नाही, वेगळा घटक ओळखा असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. त्यामुळं आपलं काम सोपं झालेलं आहे. याचा फक्त शब्द आपल्याला उत्तर पत्रिकेमध्ये लिहायचा आहे. जसं क्षेत्र भेटीसाठी आवश्यक साहित्य, नमुना प्रश्नावली आवश्यक असते म्हणून पाहिजे आवश्यक आहे. वेगळा घटक ओळखायचा आहे. कॅमेरा आवश्यक असतो, बरोबर आहे. नोंदवही सुद्धा आवश्यक आहे, परंतु संगणक अर्थातच कॉम्प्युटर आपण क्षेत्र भेटीला सोबत नेत नाही आणि म्हणून वेगळा घटक संगणक आहे. म्हणून आपण प्रश्न क्रमांक 2 टाकून त्याचं उत्तर 3 संगणक असं जरी लिहिलं तरी आपल्याला पूर्ण मार्क मिळणार आहे. मात्र या ठिकाणी योग्य जोड्या जुळवा असा प्रश्न जेव्हा येतो तर विद्यार्थी बऱ्याचदा काय करतात की अशा रेषेच्या सहाय्यानं त्या ठिकाणी जोड्या लावण्याचा प्रयत्न करतात. ती पद्धत चुकीची आहे. जो घटक आहे त्याच्या समोरच ब गटातलं त्याचं उत्तर लिहिणं या ठिकाणी अपेक्षित आहे. कारण प्रत्येक वेळेस वेगळा घटक ओळखा असाच प्रश्न दुसऱ्या प्रश्नामध्ये येईल असं आपण सांगू शकत नाही. त्याच्याऐवजी योग्य जोड्या लावा असा प्रश्न या ठिकाणी येऊ शकतो. आता प्रत्यक्ष आपण सोडवलेली उत्तर पत्रिका बघूया. बघा या ठिकाणी या विद्यार्थ्यांना पहिला प्रश्न सोडवलेला आहे. भारत व ब्राझील या देशाची राजवट प्रजासत्ताक प्रकारची आहे. त्यांना ऑप्शन क्रमांक ऍडिशन मध्ये लिहून ठेवला, हा नाही लिहिला तरी चालेल, पण बघा प्रजासत्ताक शब्द आहे त्याला अंडरलाईन केलेला आहे. दुसरा त्यातला उपप्रश्न पहिल्या प्रश्नातला, हिमालयामुळे उत्तरेकडून येणारे अति थंड वारे अडविले जातात. अति थंड शब्दाला अंडरलाईन केलंय म्हणजे पेपर चेक करणारा जो व्यक्ती आहे त्याच्या ताबडतोब लक्षात येतं की रिकाम्या जागेमध्ये योग्य शब्द भरलेला आहे आणि प्रत्येक प्रश्नाला स्वतंत्र गुणदान केलेलं तुम्हाला या बाजूला दिसून येतं. अशा पद्धतीनं पहिला प्रश्न हे बघा, उत्तर पत्रिकेचं पहिलं पेज आहे त्याच्यावर पहिला प्रश्न जो आहे, म्हणजे आता तुम्ही उत्तर पत्रिका सोडवत असताना जे सुरुवातीचं जिथून तुम्ही लिहायला सुरुवात करता, अर्थातच ते पेज नंबर 3 असतं आपल्या बोर्डाच्या उत्तर पत्रिकेमध्ये, तिथून तुम्ही सुरुवात करता आणि सुरुवात केल्याच्या नंतर बघा
या ठिकाणी तुम्हाला दिसतं की क्वेश्चन नंबर टाकलाय आणि त्या प्रश्नाची गुण तिथंच आले. आणि हा प्रश्न सोडवल्याच्या नंतर ते जे पान आहे उत्तरपत्रिकेचं तुम्ही सोडून द्यायचं आहे पूर्ण. त्याच्यावर दुसरा प्रश्न आपण लिहायला सुरुवात करायची नाही. उत्तरपत्रिका आपली बऱ्यापैकी मोठी आहे आणि त्यामुळं प्रत्येक प्रश्न, एकूण 7च प्रश्न आहे, त्यामुळं प्रत्येक प्रश्न आपण नवीन पेजवर सुरू करायला पाहिजे, जेणेकरून आपल्या पेपरमध्ये एक सुटसुटीतपणा येईल आणि उत्तरपत्रिका तपासणाऱ्या व्यक्तीचं काम सुद्धा त्या ठिकाणी सोपं होत असतं. आता बघा, या ठिकाणी या विद्यार्थ्यानं दुसरा प्रश्न सोडवलेला आहे. वेगळा घटक ओळखण्यासाठी त्यानं 4 घटक वेगळे जे आहेत त्या दिलेल्या एकूण गटांमधले 4 वेगवेगळे घटक जे आहेत ते या ठिकाणी ओळखून लिहिलेले आहे आणि प्रत्येक उत्तरासाठी, योग्य उत्तरासाठी 1 गुण दिलेला आहे. या ठिकाणी आपला दुसरा प्रश्न संपलेला आहे. त्यानंतर येतो बघा प्रश्न क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 3 मध्ये काय विचारलंय या ठिकाणी पाहूया आपण. बघा, प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न क्रमांक 3 मध्ये विचारलंय चूक की बरोबर ते सांगा. याऐवजी काय विचारलं जाऊ शकतं, इथं त्याच्याऐवजी विचारलं जाऊ शकतं एका वाक्यात उत्तरे लिहा, किंवा ते जर नाही आलं तर काय येऊ शकतं, टिपा लिहा. म्हणजे मोस्टली हे प्रश्न या ठिकाणी विचारले गेलेत. म्हणजे प्रत्येक वेळेसच या ठिकाणी चूक बरोबर ते सांगा असाच प्रश्न येईल असं नाही, तर त्याऐवजी एका वाक्यात उत्तरे लिहा, टिपा लिहा असे सुद्धा अल्टरनेट प्रश्न याला येऊ शकतात. एकूण 5 चूक बरोबर साठीचे विधान या ठिकाणी दिलेले आहेत. त्या 5 पैकी आपल्याला 4 सोडवणं आवश्यक आहे, म्हणून या ठिकाणी कोणतेही 4 लिहिले. बघा, भारतातील लोकसंख्येत तरुणाईचे प्रमाण जास्त आहे, चूक आहे की बरोबर आहे त्याच्या समोर लिहायचंय. बऱ्याचदा विद्यार्थी प्रश्न विचारतात की सर इथं सत्य असत्य लिहू का. पेपरमध्ये जर आपल्याला चूक की बरोबर असं सांगितलंय तर आपण चूक की बरोबर असंच लिहायला पाहिजे. पेपरच्या पद्धतीप्रमाणे जर आपण गेलो तर आपल्या गुणांवर प्रभाव पडणार नाही, आपल्याला पैकीच्या पैकी गुण मिळतील. काही विद्यार्थी विचारतात सर आम्ही जर या ठिकाणी बरोबर असलं असा टिक मार्क केला तर चालेल का, तर तोही चालत नाही. आपल्याला चूक की बरोबर जर विचारलं तर त्या विधानाच्या समोर चूक की बरोबर एवढंच लिहायचंय. चूक असेल तर चूक. आता उदाहरणार्थ हे पहिलं वाक्य आहे, भारतातील लोकसंख्येत तरुणाईचे प्रमाण जास्त आहे. निश्चितपणानं भारत हा तरुणांचा देश आहे, म्हणून तरुणांचं प्रमाण जास्त आहे, हे विधान बरोबर आहे. म्हणून मला उत्तरपत्रिकेमध्ये काय करायचंय, प्रश्न क्रमांक 3 टाकायचा आहे, त्यातला उपप्रश्न 1 लिहायचा आहे आणि त्याच्या समोर बरोबर असं लिहायचं आहे. फक्त बरोबर एवढा शब्द लिहायचा आहे. तुम्ही हे वाक्य उत्तरपत्रिकेमध्ये लिहिणं अपेक्षित नाही. आता प्रत्यक्ष उत्तरपत्रिकेमध्ये पाहूया आपण कशा पद्धतीने हा प्रश्न सोडवलेला आहे. बघा, हा प्रश्न क्रमांक 3 आहे. प्रश्न क्रमांक 3 मध्ये या विद्यार्थ्यानं ते वाक्य लिहिलंय. वास्तविक अपेक्षित नाहीये, परंतु लिहिलं तर उत्तम. आणि त्या वाक्याच्या खाली ते वाक्य बरोबर आहे की चूक आहे ते सुद्धा या ठिकाणी त्यानं लिहिलेलं आहे. एकूण 3ऱ्या प्रश्नातले 5 उपप्रश्न त्याने सोडवले. आपल्याला 4च पाहिजे. एक्स्ट्रा जो प्रश्न होता त्याला आपण असं सर्कल करतो आणि गुणदान करत असताना प्रश्न क्रमांक 3 बरोबर 4 गुण दिल्याचं तुम्हाला या ठिकाणी दिसतं. म्हणजे अशा पद्धतीने आपण जर का प्रत्येक प्रश्न नवीन पेजवर घेतला तर आपली उत्तरपत्रिका सुद्धा सुटसुटीत दिसेल आणि गुणांच्या वरती निश्चितच त्याचा प्रभाव पडेल. त्यानंतर आहे बघा आपला नकाशाचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 4 चे 2 भाग आहेत. सुरुवातीला प्रश्न क्रमांक 4 अ काय म्हटलंय बघा, तुम्हास पुरवलेल्या ब्राझीलच्या नकाशा आराखड्यात पुढील घटक दाखवा व चिन्हांची सूची तयार करा. कोणतेही 4, म्हणजे दिले 6 घटक, या 6च्या पैकी आपल्याला कोणतेही 4 घटक त्या नकाशा आराखड्यामध्ये दाखवायचे आणि काय म्हटलंय परत, चिन्हांची सूची तयार करा. मित्रांनो, या ठिकाणी आपण एक काळजी घेतली पाहिजे की कोणत्याही नकाशा आराखड्यामध्ये तो घटक दाखवण्यासाठी आपल्याला फक्त अर्धा गुण आहे. लक्षात घ्या, नकाशामध्ये दिलेल्या नकाशा आराखड्यामध्ये तो घटक दाखवण्यासाठी अर्धा गुण आहे आणि त्या घटकाचं चिन्ह सूचीमध्ये दाखवण्यासाठी अर्धा गुण आहे. म्हणजे तुम्हाला 1 गुण मिळवण्यासाठी 2 ठिकाणी काम करायचं आहे. कोणत्या 2 ठिकाणी काम करायचंय, प्रत्यक्ष नकाशा आराखड्यावर तो घटक दाखवायचा आहे नंबर 1, आणि त्याच्यासाठी जे चिन्ह वापरलं तर तो क्रमांक टाकून त्या सूचीमध्ये आपल्याला ते ठिकाण कोणतं आहे ते दाखवायचं आहे, त्याच्यासाठी अर्धा गुण. असा अर्धा अधिक अर्धा 1 गुण मिळत असतो. आता या ठिकाणी प्रश्न असा उभा राहतो की सर मग आम्ही जर नकाशा सूचीमध्ये चिन्ह दाखवले तर आम्हाला अर्धे गुण मिळतील का, तर याचं उत्तर आहे नाही. कारण नकाशा आराखड्यात घटक दाखवण्यासाठीचे मार्क आहे, फक्त सूचीमध्ये तुम्ही चिन्ह दाखवाल तर तुम्हाला गुणदान केल्या जाणार नाही.
मात्र एखाद्या विद्यार्थ्यानं नकाशा आराखड्यात जर ते ठिकाणं दाखवले, ते घटक दाखवले आणि सूचीमध्ये जर दाखवले नसतील तर त्याला 4 पैकी केवळ 2च गुण मिळतील. प्रत्यक्ष नकाशावर तुम्हाला प्रश्न मी दाखवतो. ब्राझीलच्या नकाशा आराखड्यावर कोणकोणते ठिकाणं सांगितलेत बघा. एकूण 6 ठिकाणं आहेत. पंपास, माराजाओ बेटे, ब्राझीलची राजधानी पिको दी नेब्लिना, पॅराना नदी आणि मारानाओ राज्य. तर आता नकाशा आराखड्यामध्ये बघा, या विद्यार्थ्यानं जो नकाशा आराखडा आहे त्या नकाशा आराखड्यामध्ये सोडवलाय बघा हा प्रश्न. तर त्या ठिकाणी मी तुम्हाला हा प्रश्न दाखवतो, ज्यामध्ये पंपास, माराजाओ बेटे, ब्राझीलची राजधानी पिको दी नेब्लिना, पॅराना नदी आणि मारानाओ राज्य आहे. बघा, हा तो नकाशा आराखडा आहे. प्रत्येक घटक सुटसुटीत नकाशा आराखड्यामध्ये दाखवलेला आहे. आता यामध्ये बघा, सुरुवातीला काय विचारलं होतं आपल्याला? पंपास. बघा, या ठिकाणी पंपास ब्राझीलच्या ज्या भागामध्ये आहे त्या ठिकाणी नकाशामध्ये पंपासचा भाग त्यानं शेड केलाय बघा. आणि शेड केल्याच्या नंतर 1 नंबर टाकून त्या ठिकाणी पंपास लिहिलेला आहे. आता हे एवढं काम करण्यासाठी आपल्याला अर्धा गुण आहे. आणि हा घटक या चिन्हांच्या मध्ये सूची आखलेली असते. आपल्या बोर्डाच्या उत्तरपत्रिकेमध्ये तुम्हाला जी पुरवणी दिली जाते त्याच्यावर सूची तुम्हाला वेगळी आखण्याची गरज नाही. त्या ठिकाणी नंबर टाकून फक्त या ठिकाणी चिन्ह आणि घटकाचं नाव लिहायचं असतं आपल्याला. तर या ठिकाणी आपण नकाशामध्ये सर्व घटकही दाखवायला पाहिजे आणि सोबतच त्या ठिकाणी जे नकाशाची सूची हा नकाशाच्या अंगांचा महत्वाचा अंग मानलं जातं. त्यामुळं सूचीला निम्मे गुण आहेत या ठिकाणी आणि घटक दाखवण्यासाठी निम्मे गुण आहे. म्हणजे 2 गुणांसाठी हे 4 घटक तुम्हाला नकाशात दाखवायचे आणि चिन्हांच्या सूचीमध्ये योग्य चिन्ह भरून त्या ठिकाणी त्या घटकाचं नाव सुद्धा लिहायचं आहे. ही बाब आपण लक्षात घेतली पाहिजे. त्यामुळे आपल्याला नक्कीच चांगले गुण या ठिकाणी मिळू शकतात. त्यानंतर 4था आ प्रश्न जो आहे तर हा असतो नकाशा वाचनाचा प्रश्न. बघा काय म्हटलंय, दिलेल्या नकाशाचे वाचन करून त्या खाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. भारताचा नकाशा आहे आणि या नकाशाचं वाचन करायचंय आणि त्याच्या खाली एकूण 5 प्रश्न विचारलेत आपल्याला. त्याच्यापैकी 4 सोडवायचे आहेत, परंतु शक्यतो आपण 5ही प्रश्न सोडवलेले बरे. याचं कारण काय? याचं कारण असं आहे की आपल्याला वैकल्प या ठिकाणी जो 5वा दिलेला आहे विकल्प, तर एखाद्या वेळी जर एखाद्या प्रश्नाचं उत्तर आपलं चुकलं तर निश्चितच त्याचे गुण जाणार नाहीत. आणि वस्तुनिष्ठ प्रश्न आहे, आपल्याला ताबडतोब त्या ठिकाणी त्याचं उत्तर लिहिता येतं. त्यामुळं आपण 5ही प्रश्न सोडवावेत. या विद्यार्थ्यानं बघा या ठिकाणी प्रश्न 4था अ. बऱ्याचदा विद्यार्थ्यांची शंका असते की सर हा नकाशाचा प्रश्न तर मध्येच आला, मग पुरवणी मला शेवटी जोडायची, मी काय करू? आपल्याला नकाशा पुरवणी शेवटीच जोडायची आहे, मध्ये पेपर मध्ये जोडायची नाही. फक्त या ठिकाणी आपण एक नोटिफिकेशन दिलं पाहिजे. प्रश्न 4था अ आणि काय लिहिलं विद्यार्थ्यांना बघा, उत्तर नकाशावर किंवा उत्तर नकाशा आराखड्यावर असं जरी लिहिलं तुम्ही तरी त्या परीक्षकाला समजून जातं की शेवटी पुरवणीवर याचं उत्तर आहे. आणि त्यानंतर 4था आ जो आहे म्हणजे नकाशा वाचनाचा प्रश्न, की दिलेला नकाशा वाचन करायचा आणि त्याच्या प्रश्नांची उत्तरं लिहायची. तर या ठिकाणी त्या 4ही प्रश्नांची उत्तरं आपल्याला लिहिलेली दिसतात. या विद्यार्थ्यानं 5ही प्रश्न सोडवलेत. अपेक्षित 4च प्रश्न होते, परंतु 5ही प्रश्न सोडवले आणि 5ही प्रश्नांची उत्तरं बरोबर आहे. त्यामुळं या ठिकाणी निश्चितच त्यानं एक प्रश्न, आता बघा या ठिकाणी 5 प्रश्नामधला एखादा प्रश्न जरी चुकला असेल तरी सुद्धा आपण 5 प्रश्न सोडवल्यामुळे आपला फायदा होतो आणि एक्स्ट्रा गुण आपल्याला मिळू शकतो. यानं पूर्ण प्रश्न सोडवल्यामुळे एक प्रश्न एक्स्ट्रा असल्यामुळे त्याला सर्कल केलंय आणि प्रश्नाला आपण गुणदान करत असताना S1 म्हणजे आता पुरवणीवरचा प्रश्न आहे, प्रश्न 4था अ आणि त्याच्यानंतर आ या ठिकाणी सोडवायला म्हणून 4 अधिक 4 बरोबर 8 गुण या ठिकाणी विद्यार्थ्याला मिळालेले आहेत. त्यानंतरचा प्रश्न येतो बघा आपला प्रश्न क्रमांक 5. प्रश्न क्रमांक 5 जो विचारले जातात, 4 भौगोलिक विधानं दिली जातात आणि त्या 4 पैकी 2 विधानांची आपल्याला सविस्तर कारण स्पष्ट करायची असतात. या प्रश्नाचं उत्तर लिहित असताना आपण प्रश्नपत्रिकेमधून कोणतेही 2 भौगोलिक विधानं अशी निवडली पाहिजे की ज्याचे जास्तीत जास्त मुद्दे आपल्या जवळ असतील. त्यामुळं आपलं उत्तर दिसताना प्रभावी दिसेल आणि आपल्याला जास्तीत जास्त गुण मिळतील. कोणते 4 या ठिकाणी भौगोलिक कारण विचारलेत बघा. हिमालयातील नद्या बारमाही वाहतात,
दुसरं विचारलं ब्राझीलमध्ये उष्णकटिबंधीय वादळे कमी प्रमाणात होतात. तिसरं या ठिकाणी भौगोलिक कारण विचारलं, ईशान्य ब्राझीलमध्ये वस्त्या विरळ आहेत. आणि चौथं विचारलं ब्राझीलमध्ये जलमार्गाचा विकास झालेला नाही. या चारपैकी कोणतेही दोन भौगोलिक विधानांची आपल्याला कारण लिहायची आहेत. उत्तरपत्रिकेमध्ये कशा पद्धतीनं हा प्रश्न सोडवलाय बघूया आपण. या ठिकाणी बघा, 5व्या प्रश्नातलं पहिल्या कारणाचं उत्तर या ठिकाणी दिलंय त्यानं आणि मुद्देसूद उत्तर लिहिलंय. भूगोलामध्ये कधी आपण लक्षात घेतलं पाहिजे की जेवढे मुद्दे अधिक आहेत तेवढे आपल्याला मार्क्स मिळण्याचे चान्सेस जास्त असतात. 3 मार्कासाठीचा प्रश्न विचारला होता. 3 मुद्दे विद्यार्थ्याकडे आहे. पहिलं कारण त्यानं लिहिलं की हिमालयातील बहुतांश नद्या अति उंचीवरील बर्फाच्छादित पर्वत शिखरांमधून उगम पावतात. दुसरं कारण आहे उन्हाळ्यात बर्फ वितळल्यामुळे उन्हाळ्यातही या नद्यांना पाणी मिळते. आणि तिसरं मुद्दा लिहिला त्यानं, म्हणून उन्हाळ्यात व पावसाळ्यात अशा दोनही उन्हाळ्यात, पावसाळ्यात आणि हिवाळ्यात अशा तीनही ऋतूमध्ये या नद्या वाहतात. अर्थातच 3 गुणांचा प्रश्न आहे आणि 3 मुद्दे असल्यामुळे याला 3 गुण त्या ठिकाणी देण्यात आलेले. दुसरा जो विधान आहे तर त्याच्यामध्ये पहिला मुद्दा लिहिला, ब्राझीलच्या किनारी भागात विषुववृत्ताजवळ सर्वसाधारणपणे तापमानात फारसा फरक पडत नाही, कारण हा भाग विषुववृत्ताच्या जवळ येतो. या प्रदेशात वाऱ्याचे सातत्याने विशेष वहन होते. तिसरा मुद्दा आहे, या प्रदेशातील आंतर उष्णकटिबंधीय एकत्रीकरण विभाग क्षीण स्वरूपाचा असल्यामुळे आवर्त अर्थातच वादळ निर्माण होत नाही. आणि चौथा मुद्दा आहे, त्यामुळे ब्राझीलमध्ये उष्णकटिबंधीय वादळे कमी प्रमाणात होतात. एकूण 3 मुद्द्यांना 3 गुण या ठिकाणी, एक मुद्दा त्यानं अधिकचा लिहिलेला असल्यामुळे अर्धा गुण, असे 3 गुण त्या ठिकाणी मिळालेले. अशा पद्धतीनं 5वा प्रश्न जो आहे त्याच्यामध्ये त्यानं एक एक्स्ट्रा प्रश्न पण सोडवलेला आहे. आपल्याकडे जर वेळ असेल 5व्या प्रश्नाचा साठी तर आपण उत्तरपत्रिकेमध्ये जागा सोडू शकतो आणि त्यातला जो एक्सेस प्रश्न आहे आपला संपूर्ण पेपर सोडून झाल्याच्या नंतर तो एक्स्ट्राचा प्रश्न आपण लिहू शकतो. कारण हा प्रश्न लिहिण्यासाठी थोडा वेळ लागत असल्यामुळं संपूर्ण पेपर झाल्याच्या नंतर आपण जे एक्स्ट्रा प्रश्न आपल्याला येत असतील ते लिहायला हरकत नाही. मित्रांनो, आपली उत्तरपत्रिका ही ज्याप्रमाणे प्रश्नपत्रिका आहे त्याच्या सिक्वेन्स प्रमाणेच असावी. म्हणजे आपण पहिला प्रश्न सुरुवातीला, त्यानंतर दुसरा, त्यानंतर तिसरा, याच क्रमानं केलेलं कधीही योग्य असतं. आपण जर का स्कॅटर्ड पेपर लिहिला तर त्याचा आपल्या गुणांच्या वरती परिणाम होऊ शकतो आणि त्यामुळं आपण सिक्वेन्स वाईजच शक्यतो उत्तरे सोडवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्यानंतर प्रश्न आहे 6व्या क्रमांकाचा जो प्रश्न आहे तर या ठिकाणी बघा, याचे 2 विभाग केलेले आहे. प्रश्न 6वा अ आणि प्रश्न 6वा आ. प्रश्न 6व्या अ मध्ये काय विचारलंय, खाली दिलेल्या सांख्यिकीय माहितीच्या आधारे साधा स्तंभालेख काढा व खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. एक सांख्यिकीय माहिती दिली जाते तुम्हाला कोणती तरी आणि त्या सांख्यिकीय माहितीच्या आधारे तुम्हाला आलेख काढायचा असतो. हा आलेख काढण्यासाठी 3 गुण आहेत. 6वा अ प्रश्न 6 गुणांचा आहे. त्याच्यापैकी आलेख किंवा आकृती काढण्यासाठी 3 गुण आणि त्या सांख्यिकीय माहितीवर एकूण 3 प्रश्न विचारलेले असतात त्याच्यासाठी 3 गुण, असा हा पहिला विभाग आहे. जर आपल्याला हा जमत असेल तर आपण हा सोडवायला पाहिजे. म्हणजे या ठिकाणी आलेख येणं अपेक्षित आहे. आलेखाला सुद्धा प्रमाण लिहिण्यासाठी 1 गुण आणि आलेख काढण्यासाठी 2 गुण असतात आणि या 3 प्रश्नांना प्रत्येकी 1 असे 3 गुण असतात. आपण उत्तरपत्रिकेमध्ये बघूया नंतर. याचा दुसरा जो भाग आहे 6व्या प्रश्नाचा आ, तर याच्यामध्ये एक आकृती दिलेली असते. कधी कधी आकृती देतात, आता हे विभाजित वर्तुळ दिलेत, कधी कधी आलेख देतात. तर आकृती असो किंवा आलेख असो त्याच्यावर एकूण 6 प्रश्न विचारले जातात आणि या 6 प्रश्नांची सलग उत्तर आपल्याला लिहायची असतात एका वाक्यात. 6 प्रश्नांना 6 गुण असतात. मात्र एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे, या ठिकाणी विकल्प नाही. पूर्ण 6च्या 6 प्रश्नांची उत्तर आपली बरोबर असली पाहिजे तर आपल्याला पैकीच्या पैकी गुण मिळू शकतात. या ठिकाणी उत्तरपत्रिकेमध्ये बघा कशा पद्धतीने सोडवलेले बघा. हे एकूण 6 प्रश्न, या ठिकाणी पहिला दुसरा प्रश्न आहे, त्यानंतर तिसरा, चौथा, 5वा आणि 6वा प्रश्न त्याच्यामध्ये विचारलेला आहे. कशा पद्धतीने उत्तरपत्रिकेमध्ये सोडवलंय पाहूया आपण एकदा. बघा 6वा अ प्रश्न विद्यार्थ्यानं सोडवला. काय लिहिलंय या ठिकाणी, स्तंभालेख आलेख कागदावर काढलेला आहे. स्तंभालेख विचारला होता. स्तंभालेख हा आलेख कागदावर पुरवणीवर शेवटी काढलेला आहे त्यानं. आणि नंतर 3 प्रश्न सोडवले. पहिला प्रश्न, दुसरा प्रश्न आणि तिसरा प्रश्न, 3ही प्रश्न बरोबर आहे. परंतु त्यानं 6व्या प्रश्नामधला अ आणि आ दोनही विभाग सोडवलेले असल्यामुळं
हा प्रश्न एक्स्ट्रा मध्ये गेलेला आहे, मात्र त्यानं आ हा प्रश्न पूर्ण 6 प्रश्न बरोबर सोडवलेले असल्यामुळे त्याला 6 पैकी 6 गुण मिळालेले आहेत. आता प्रश्न 6वा आ जो आहे तर त्या आकृतीचं निरीक्षण करून बघा, एका वाक्यात त्यानं उत्तरं लिहिलेली आहे. प्राथमिक व्यवसायात गुंतलेल्या लोकसंख्येची टक्केवारी भारत देशात जास्त आहे. दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर, स्थूल आंतरदेशीय उत्पादनात ब्राझील देशात तृतीयक व्यवसायाचे योगदान जास्त आहे. तिसरा प्रश्न, स्थूल आंतरदेशीय उत्पादनात द्वितीयक व्यवसायांचा हिस्सा भारत या देशात जास्त आहे. चौथा, पाचवा आणि 6वा प्रश्न अशाच पद्धतीने एका एका वाक्यामध्ये लिहिलेला आहे आणि 6 पैकी 6 गुण त्याला मिळालेले आहे. आपण निवड करत असताना दोनही प्रश्न अगोदर वाचून घेतले पाहिजे आणि प्रश्न 6वा अ मला पूर्णपणे जमतो, आलेख आणि 3 प्रश्न मला पूर्णपणे जमतायत का, जर जमत असतील तर निश्चितपणाने आपण प्रश्न क्रमांक 6वा अ सोडवला पाहिजे. आणि जर त्यामध्ये काही अडचण असेल तर आपण परत एकदा प्रश्न क्रमांक 6वा आ वाचला पाहिजे आणि त्या प्रश्नामध्ये विचारलेली 6चे 6 प्रश्नांची उत्तर शोधण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे, जेणेकरून आपल्याला जास्तीत जास्त गुण मिळू शकतील. त्यानंतरचा भाग आहे पहा आपला हा 1 मिनिट, या ठिकाणी जो आलेख या विद्यार्थ्यानं सोडवलेला आहे तर बघा, या ठिकाणी प्रमाण वाय अक्षावर 1 सेंटीमीटर बरोबर 10% आणि या ठिकाणी स्तंभ काढलेत. या